विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्हाला पाठीमागच्या गणितामध्ये सांगितलं होतं की आणखी एक गणित घेऊन येतोय, ते दिसलं असेलच तुम्हाला. बरोबर आहे. 1 पासून 10 पर्यंतच्या वर्गांच्या संख्याची बेरीज काढली होती त्या गणितावर, त्या व्हिडिओमध्ये, त्या गणितामध्ये. बरोबर आहे. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस सोपं गणित येईल असं नाही, थोडं अवघड, थोडं कन्फ्युजन गणित येतं. या गणितामध्ये थोडं डोकं लावायचंय. लक्ष ठेवा, पाठीमागल्या गणितासारखं इथं करायचं नाही. नाही तर जगताप सरनं सांगितलं होतं, शिकवलं होतं, उत्तर नाही निघणार. ठीक आहे. तर हे शिकवतो मी, सांगतो, काळजी करू नका. फक्त लक्षात घ्या आपल्याला हे कसं काढावं लागेल. कसं काढावं लागेल तर आपण काय केलं होतं, 1 पासून 10 पर्यंत उत्तर आपल्याकडे आहे. 1 पासून 10 पर्यंत संख्याच्या वर्गाची बेरीज आपल्याकडे आहे. आपल्याला काढायची 11 ते 20. मग 1 पासून 10 पर्यंत जर 1 पासून 20 पर्यंत याच्यातून मायनस केली तर निघली ना 11 ते 20. असं करायचं. समजलंच असेल. आता जे हुशार विद्यार्थी आहेत, बरोबर, जे अभ्यास करतात त्यांच्या बरोबर लक्षात आलं तर ठीक आहे, त्यानुसारच सोडू. फक्त आता इथं काय करायचं आपल्याला, 1 पासून 20 पर्यंत संख्याच्या वर्गाची बेरीज काढायची आहे. तर सांगितल्याप्रमाणे, गेल्या वेळेस शिकवल्याप्रमाणे शेवटचा अंक घेतला, गुणिले त्याच्यामध्ये 1 मिसळीला 21, गुणिले त्याचे दुप्पट 40, त्याच्यामध्ये परत 1 मिसळीला 41, बरोबर आहे, भागिले 6, 6, 20, 3 1 3, 7 21, 70 गुणिले 41 आहे तसं अजून नाही, 7 1 7, 7 चौक 28. तर 28 70 काय उत्तर आहे, 28 70. कशाचं, 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 28 70. मग आता आपल्याकडे आहे 1 पासून 10 पर्यंत संख्याच्या वर्गाची बेरीज किती, 385. मग आता हे 28 70 मायनस 385, बरोबर आहे. आपल्याला हे गणित सोडवलं की उत्तर निघालं, ठीक नाही. 5 4 आणि 2, 2485 उत्तर निघालेलं आहे. तर जे विद्यार्थी रोज अभ्यास करतात, गणिताचा सराव करतात, प्रॅक्टिस करतात, हुशार आहेत, ते मला हे गणित कोणत्या फॉर्म्युल्यानुसार सोडवलं असेल हे त्यांच्या लक्षात आले असेल. कमेंट करून नक्की कळवा कोणता फॉर्म्युला वापरला असेल, गेस करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच भन्नाट गणित मी तुमच्यासाठी घेऊन येतो. धन्यवाद.